देव श्री गणेशाय नमः. त्रिकोणीतीच्या उदरात नखाग्रीतीचे काळी दसरी अत्रमाळा घेऊन घरी हे वाहिली वानर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सन्मंत्र्यांच्या ठिकाणी आपोआप केल्यावर त्या ठिकाणी सोडता गेला त्याने आणि त्याच्यानंतर त्याला माहिती आहे त्या ठिकाणी हिला जिवंत सोडायचं नाही. ती वैरीला त्या ठिकाणी ती सगळ्याला खरा देणाऱ्या तिला जिवंत वगैरे करायचं त्याच्या बरोबर त्या ठिकाणी लगेच नाकाला पोट पडलं नाकाला पोट पडलं आणि मग नाही राता तळी अडकले नाही सविता चाकिले नाही मेघमास बक्षिले दिवे घेतले वानरे. काही केलं नाही त्या ठिकाणी राक्षसी खेळ करण्याची त्या ठिकाणी दाताला द्या करण्याची त्याची गोठ्यात काही त्या ठिकाणी आपल्याला कोण केलं नाही ते कुठं केलं असं त्या ठिकाणी कुठं केलं असं आज मनात मनात खेळ करतो मनात त्या ठिकाणी वाटले कुठं केलं असं कुठं केलं असा तुझा विचार. मी म्हणे हे अल्पपशु रवावानरू अति कर्कशु भरून शकताची मासू जीवनाशू येणे गेला. आहो त्या ठिकाणी काय बोलायचं त्या ठिकाणी तू याला लहान मात्र बोलायचे माकड त्याची ह्याला मोठं केलं मात्र मोठं केलं त्याची त्याला सगळ्याला मारणारी याला घेणारी मिळून देणारी त्या ठिकाणी पण जे अगदी त्या ठिकाणी सामर्थ्यवान शक्तिवान आहे आणि भक्तिवान आहे बरं का भक्तिवान शक्तिवानी जबाब नाही त्याला भक्ती लागली त्याची सगळ्यात लागेल त्या माणसाला सगळं पद्धतशीर लावलं म्हणून ती मला एवढं करतात त्यानं माझा घात केला माझा घात केला असा विचार टीका करते. धरू जाता याचे धरू जाता छाया छाया माया नाची भीकाया उदरले मी कपिराया तुझे मायाचे निरजे. काय हुशार आहे काय बोलते त्या ठिकाणी हिने त्या ठिकाणी म्हणलं की त्या ठिकाणी ती छाया सावली गेली त्या ठिकाणी सावलीला तर माझ्या हृदयामध्ये आला हृदयामध्ये त्या ठिकाणी आणि हनुमानचा तो त्या ठिकाणी कपिराया हनुमंता हे शरण हनुमंता रामाचा गोत्र त्या ठिकाणी फार मोठं काम झालं माझं मोठं काम झालं त्या ठिकाणी माझा उद्धार झाला माझा उद्धार झाला अशा हनुमंताला त्या ठिकाणी स्वीकारू लागले. श्रीराम भक्ता केलं निशेषणासाठी जन्म मरण घातक्याने ते ब्रह्मपुरा साधू सज्जन कृपाळू. काय बोलतोय त्या ठिकाणी काय बोलतोय राम भक्ताच्या व्यवस्था संत जर लागतात सहज म्हणतात लागत सहज वाचले ते दोन तारखे सगळं 2 तारखे निवडणूक त्या ठिकाणी रोज माणसं करण्यासाठी काय म्हणतात ते लागत तसं त्या ठिकाणी का माझं केवढं भाग्य आहे त्या ठिकाणी किती पाप करायला नाही त्या ठिकाणी पण हनुमंताच्या त्या ठिकाणी आज मला आता जन्मायचे बी नाही आणि मरायचे बी नाही मारायचे नाही माझा उद्धार केला हनुमंता असं बरोबर तुला केलं आहे. करावी श्रीरामाची भक्ती पडावी श्रीरामाची कीर्ती श्रीराम नामाच्या वरती जळमुळं उदराची तिन्ही लोकी. कोण बोलते त्या ठिकाणी शिविका बोलते शिविका त्या ठिकाणी बोलते का मला त्या ठिकाणी यावर मला देव बोलावं नाही त्या ठिकाणी आजवर मला बघतोय नाही त्या ठिकाणी मला हात खावलं त्या ठिकाणी का जन्माला लागले त्या ठिकाणी रामाची सेवा करायची चतुसत्राची सेवा करायची देवाची सेवा करायची त्या ठिकाणी चांगलं बोलायचं म्हणजे चांगलं बोलायचं फार महत्वाचं बोलणं सगळ्यात महत्वाचं बोलणं सगळ्यात महत्वाचं म्हणून ती म्हणलं की ऐसे देवणी आरोळी सिंह कापडे समुद्र टळी स्वर्गी देवी पिटी काळी अग्रवाळी हनुमंत. समुद्राचं त्या ठिकाणी आणि समुद्रातून पडलं पाण्याचं त्या ठिकाणी काय घडलं का ब्रह्मा शंकर
त्याला किड्याला लागते किड्याला त्या पद्धतीने टाईम शिला सुट्ट्याच्या नंतर उजड करतो का नाही ही पद्धत हनुमंतरायाची झाली म्हणतात छाया कधी दिवे मारी दुष्टरष्ट कामाचारी भयानक चंद्रमारी देवांतरी वानरे गावी मारी सगळे देव लोक छत्रपतीच्या त्या ठिकाणी परत हनुमंताच्या ठिकाणी जिंकणं केलं नाही जिंकलं गेलं शक्यता दोघांचं त्या ठिकाणी देवातून मानवातून त्या ठिकाणी सावली गेली की मनुष्य मिळवून शब्दात त्या ठिकाणी सगळे जण नाचू लागले आनंदाला अरे मोठं पाण्याच्या इकडे निघून गेलं इकडे निघून आमच्यावर असे म्हणून देव लोक गर्जना करतात करिता समुद्री उड्डाण चारी पराक्रमाती गहना वादा कविली रंगमन श्रीराम भजन निजतेची वर्णन करलं की त्या ठिकाणी हनुमंतराय समुद्रावर उड्डाण करताना चार इकडं त्या ठिकाणी ते हिरणाचं सर्व त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण पाहिजे त्या ठिकाणी देवाची भक्ती पाहिजे त्या ठिकाणी चांगलं वागलं पाहिजे त्या ठिकाणी काही करू शकत नाही इकडं काय करतोय तुझ्यापती वर्णन करू लागते रामनामी दृढभक्ती रामस्मरणी दृढमती हाती दक्षता राम भक्ती श्रीराम शक्ती बळिष्ठ अशा पद्धतीनं त्याने केलं कळलं आणि तुझ्यामध्ये स्वतःची शक्ती नाही त्याची शक्ती रामाची शक्ती देवाची त्या ठिकाणी ज्ञानजनाला दिसते त्या ठिकाणी वृत्तीजनाला दिसते त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आपण वागायला येतो बोलायला येते आवड नीट चालावं लागते त्या ठिकाणी पुढे तर मन करून चालले तर त्या ठिकाणी आवड होते पण आवड होते केले मळ्या वांपटी उल्लंघिता केली ख्याती त्याच्या प्रतापाची कीर्ती स्वर्गी वळती सुरव देव लोकांना आनंदाला त्या ठिकाणी काय आपण आपल्या संकट केले त्या ठिकाणी नाना प्रकारचे संकट आलेले त्या ठिकाणी त्या ठिकाणी खलास केले देव लोक नाचू लागणार स्वर्गात सांगा किती वाईट झाला वाचा बोला कुंडली बोले ज्ञानदेव भगवान की जय सतमंगले महाबळे मेंदलातला भूतळे सत्पदपदे सर्वतातळे नागपाताळे अद्भुती या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी पर्वताचा उद्धार केला आणि ते देव लोक हनुमंताची स्तुती त्या ठिकाणी हनुमंतरायाला काय काय पराक्रम केला सगळीकडे जिंकत आला असे देव लोक हनुमंताचा पराक्रम बघून आनंदित होऊ लागले म्हणतात ते प्रसन्न ख्याती दुसरे हनुमंताची कीर्ती महाबाहू त्या ठिकाणी मैनाकी पर्वत त्या ठिकाणी विश्रांतीसाठी हनुमंतरायाला स्तुती करू लागला पण थोडा म्हणजे पर्वतावर पाय ठेवला आयाकडे म्हणजे पर्वत झटकीला त्याचा सुद्धा उद्धार हनुमंतरायाने केला दुसरी साथी हनुमंतरायाने केली नाथ बाबा सांगू लागले विश्रांती न घेऊन महाबळी पर्वती फेरिता आंघोळी बारे बुडाला समुद्र तळी बैसला तळी भारभूत म्हणजे थोडा विश्रांती घ्यायची नाही हनुमंतराया म्हणजे कार्य करायचं पण आदितीचा म्हणजे त्याला सुद्धा चांगलं वाटलं पाहिजे आणि त्याला सुद्धा तू नाराज म्हणून आंघोळ अशी कंट्रोल ठेवली आणि त्याचा उद्धार केला हनुमंतरायाने घाती केली मुलाले नाथ बाबा तुम्हा मला त्या ठिकाणी सांगू लागले तेले तळ तळ सुतळ रसादाने तळा
सुरसा केवळ कपट मूर्ती निजाम शक्ती जिंकिली शक्ती हनुमंतरायाची पाहण्यासाठी त्या सुरसाला पाठविलं आणि मग काय तिला तिची छाती गुलाबी माझी कोण आहे कोण नाही अरे बाबा हनुमंता तू माझा उद्धार केला देव लोकांनी माहिती नाही हनुमंतराय जिंकून येणार छाती करणार त्या ठिकाणी सगळ्यांनी आनंद झालेला आहे सुरसा दानव माता खेळणे क्षणी तसे समजता ते क्षण नसलेची हनुमंता होय निघता हुशारते ऋषियाने दानव मानवा सुरस छळणे देवा ती माझी करून निघावा केला निघावा हनुमंते तिचा गात नाही केला लढा घेतला कपटाचा कपटाची करिता झाली सुरस झाली ते बापुडे पायाला गोने तातडी मंदी आवडी हनुमंता होशीला हनुमंता निरगुणाता पुस्तकारे हनुमान निघाला वडी घालोनी आवडी उडी लंकेशी चला बिरदर महाराज अनंत मुंडे कनेरवाडी
गावल्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय संत जगमित्र नागा महाराज की जय तिसरी हनुमंताची ख्याते याते पावन त्रिजगते देव ब्राह्मण वंदते आघात कीर्ती हनुमंता संत श्रेष्ठ शांत वर्मन महाराज सांगतात हनुमंतरायांनी वेगळा मुक्त झाले कारण हनुमंतराय वेगळे येतच नाही वेगळे येतात आपल्या विघ्नाने की आपण हनुमंतरायाकडे जायचं म्हणजे तो आपली निवारतो मग ती निवारली सुरसा त्याची नात्यानं आजी होती तिला कसं मारावं बोलली त्याचं मायबापाला मारले आजी तो कुठे गेली लांबच राहिली मग तिला न मारता तिचा त्या ठिकाणी उद्धार केला आणि तिनं आशीर्वाद दिला विजयी भव एखाद्याचा आशीर्वाद लागला की विजय जय मिळतोच ते 3 पुरुषार्थ केले तिथून हनुमंतरायाचा उद्धार कुठे गेले ते ऐका आणि पवाडा हनुमंत केला गाडा सिंह निर्दाळणी होळा निघाला पुढा लंकेचे मागली राहुल तुझी आई होती इकडे सुरसा आजी तिचा त्या ठिकाणी उद्धार केला तिचा उद्धार केला मैदान करून खाली त्याच्यावर पाय अंगपाय ठेवले त्याचा उद्धार केला तिथून हनुमंतरायाचं पुढे उद्धार निघाले नाही राक्षसी दुर्धर हनुमंत गेला तिथवर नखे निवडोनी जन जिव्हार निघी बांधव आणि नकानच तिचं काळी कोट त्या ठिकाणी फाडलं आणि हनुमंतराय जय श्रीराम बाहेर आली तिचा उद्धार त्या शुभेच्छेचा हनुमंतरायाने केला छायाग्रहण दुष्ट भारे जळते जंतरे संहारे जळचराचे दिवे मारे गुप्त भरी वरदान होतं की एखादा प्राणी असो पक्षी असो कोणी असो हे जर गतीने जात आला त्याची सावली जर या पाण्यामध्ये पडली ती राहायची नेहमी पाण्यामध्ये त्या वरदान होतं आणि ती सावली जर गेली सावली आकर्षण केली तर तो प्राणी पुढे जातच नव्हता मग येणार ती वरून सावली पडली त्या सावलीला गप्पून त्या ठिकाणी हात मारायची त्या उंदराची मांजर हात मारती कसं आणि सावली त्या ठिकाणी घेऊन टाकायची तरपड करायची पण तिला सुद्धा हनुमंतरायानं उद्धार केला तिला मारलं हनुमंतराय घेऊन निघाले तिचे उडणे पोटो समुद्र वाहते केले वाट चौथी कीर्ती हे उद्भटो गेली वरिष्ठ बांधल्या तिला जेवढे टेन्शन होते तेवढी तर खाऊन टाकली पण वरून सुद्धा जाणारे खेचर घेतली त्यांची सावली पडली की ते सुद्धा प्राणी तिला खाऊन टाकलेली आहेत तिचा उद्धार हनुमंतरायाने केलेला आहे त्रिविध भूताचे भक्षका प्राणी मात्राचे जे दुःख ऐची सिंह का मारून देवती लोक केले किंवा आता कुठलाही पण सगळं असतो एखादा प्राणी सावली पडली तिने घेऊन टाकायचा पण सगळ्यांचा काटा रस्त्याची काटा होता म्हणायचं ते हनुमंतरायाने काढलं आणि तिने घोड मोकळं केलं आता मारण्यासाठी कुणी शिल्लक त्या ठिकाणी राहिलं नाही तीच फक्त त्या ठिकाणी हरभरा करायची आणि आलेल्या प्राण्याचं भक्षण करायचं आणि सगळ्यासाठी हनुमंतरायाने रस्ता मोकळा केला आपण म्हणून रस्त्याचा काटा काढला ते रस्ता मोकळा होतो तसा एक काटा होता सगळ्यासाठी आणि ते हनुमंतरायाने कायमचा तिचा बंदोबस्त करून टाकला चित्तरूत कीर्ती करणी निघाला मारुते पुढे जे जे केली ख्याती त्याच्यामधून जे हनुमंतरायाला मिळालं आणि जे हनुमंतरायाने ख्याती केली पुरुषार्थ केला तिथपर्यंतचं वर्णन केलेलं आहे आता पुढं काय आहे काय हनुमंतरायाने ख्याती केली कुठला पुरुषार्थ केला आणखी एक राहिला विचारी बरं का आता तिचा एक उद्धार करायचा आहे हे हनुमंतराय पुढे करणार आहे सिंहकेच्या उदरा प्रते विधान केले मागवती
याची त्याची अति विश्रांती होईल छाती अवघरा भाग गेला श्रीन गेला म्हणजे आपला भागदारी श्रीला घेऊन राहण्यावर आतापर्यंत म्हणजे तिच्या पोटात विश्रांती घ्यावी पुन्हा विचार केला तो राहायचं म्हणजे हिच्या पोटात सगळी घाण आहे म्हणून हनुमंदिराय तिचं पोट बाहेर निघाले त्याच्यानंतर एक हनुमंदिराय मोठा पुरुषार्थ केले नाही सिंह कावेदार नसते विश्रांती पावाला मारवते हे जागोने वाढले शक्ती लंके प्रति जावया 4 पुरुषार्थ हनुमान झाले 14 शक्ती वाढली एक काम केलं माणसाला उल्हास आला ते म्हणजे आणखीन एक काम करतो मग आणखीन त्याला उल्हास होतो 4 पट उल्हास हनुमान ताकद आली म्हणजे आता पुढेही आपल्याला कार्य करायचं आहे असा विचार केला हनुमंतराचे भूमिका सरोने सिंह कावेदाराला हनुमंत केले उड्डाण लंका साडून जाण गेला आपण पडला हनुमंतराने उद्धार केलं आणि उद्धार करताना म्हणले जय श्रीराम मोठ्या गर्जना केली आणि लंका राहिली अलीकड आणि हनुमंतराने उद्धार केलं पडलंकीला पलीकड म्हणजे जवळजवळ सध्यावर का द्या पडलंकीला उद्धार केल्यानंतर काय होतं पडलंका राजस्थाने रावणाची भगिनी दशरथाची पत्नी राजस्थानीची हनुमंतराचं उद्धार केलं आता तिथं होती सुरक्षा ही राजा रावणाची बहीण आणि राजा रावणाच्या त्याच्या परिवारामुळं त्याचा मेवणा तिथं आला ते मारलं गेला युद्धामध्ये म्हणून आपली बहीण एकटीचं हिला काहीतरी द्यावं लागेल म्हणून ते बहीण पडलंका होती तिथलं राज्य तिला त्या ठिकाणी दिलं आणि तेव्हापासून ती पुरुषच्या तिथलं पडलंकेचं राज्य करून लागली तिथं हनुमंतराचे उद्धार दिलेलं आहे रावण इंद्राची युद्ध घोरा युद्धी पडला महासुर राजा रावणाचं इंद्राचं युद्ध सुरू होतं राजा रावणाला इंद्र आटोपत नव्हता मग त्याला आपल्या घेवण्याला म्हणून घेतलं मग त्याच्या मदतीसाठी तो गेला आणि गेल्यानंतर त्या युद्धामध्ये हा घर नावाचा राक्षस मारल्या गेल्यानंतर मग ही दुःख रडू लागली दादा कुठे जायचे काय करू म्हणजे माझ्या मनाला केले रावणानं जायला काय केलं रावणाने इंद्र युद्ध केले दारुण राक्षसी दमते धरले युद्धे अक्रंदे रावण कंदन राजा रावण परेशान करून टाकला इंद्राने कारण राजा रावणाला कोणी भवनामध्ये आतापर्यंत कोणी जोडीदार मिळाला नव्हता पण इंद्राने त्याला सोडलं की कोणी करून टाकलं राजा रावणानं दातामध्ये गवत धरलं अरे इंद्रा तू काही मला अनुभवत नाहीस मला आता कारण माझ्यापेक्षा शक्तिशाली तू त्या ठिकाणी दिसायलाच अशी राजा रावणाने कधी अपमान इंद्राने त्यावेळेस केला रावण धरताना नाकाने पाठी राखाना देखे कोणी सेना प्रधान गेले पळूने रथाने कुंभकर्णा आणि त्याची सैन्य होती 3 मिनिट म्हणा तुला मला वाटतं काय घेणं ते नाही का हे ह्याला सगळे हक्कायचं होतं लुटायचं होतं म्हणून हे काही गणित होता सैन्याने विचार केला गड मला वाढालं सैन्य गेले पडून राजा राव मला काय करू म्हणून एकच नाही पण एक भाऊ आहे कुंभकर्ण ती झोपीमध्ये काही मदत नाही काय करावं काय युक्ती केली त्याला युद्ध केल्या इंद्रे मारिना भानो निवद केला राजा रावणाला मदत करण्यासाठी आला आल्याबरोबर इंद्राने वज्र फिरवून त्याच्या डोक्यात टाकलं टाक्याबरोबर जाग्यावर त्याची समाप्ती करून टाकली महाराज यादव
ही नारळ. Echo. पुंडलिक